1. ओव्हन स्वच्छ करण्यासाठी थोडासा बेकिंग सोडा आणि विनेगर मिक्स करून साफ करावे. यामुळे ओव्हन मध्ये पडलेले डाग सहज निघून जातात, तसेच वास देखील येत नाही. 2. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्या खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष द्यावे. तसेच वेळोवेळी वजन करत राहावे. यामुळे आपल्याला आपले वजन नियंत्रण ठेवता येते. 3. ग्रेव्हीची भाजी बनवण्यासाठी टोमॅटो कांद्याची प्युरी करताना जर लाईट गेली असेल तर टोमॅटो कांदे किसणीवर किसून घ्यावे, छान प्युरी तयार होते. 4. वेळोवेळी बेडशीट्स, उशीचे कव्हर्स, पडदे धुतल्याने घरात स्वच्छता राहते. तसेच घरातील वातावरण प्रसन्न राहते. 5. पावसाळ्यामध्ये दमट वातावरण असल्यामुळे घरातील गाद्यांचा कोबट वास येतो. अशा वेळी जेव्हा कडक ऊन असते त्यावेळेस गाद्या उन्हामध्ये 2-3 दिवस वाळवाव्यात, म्हणजे गाद्यांचा कोबट वास निघून जातो. 6. बेसनाचे लाडू करताना किंवा केव्हाही बेसन भाजायचे असेल तर जाड तळ असलेली कढई वापरावी, त्याने बेसन पीठ लवकर करपत नाही. 7. शंकरपाळे बनवताना थोडा रवा घातल्यास शंकरपाळे खुसखुशीत येतात. 8. रव्याचे लाडू बनवण्यासाठी शक्यतो बारीक रवा वापरावा, लाडू छान होतात. 9. अनारसे बनवण्यासाठी जुना रेशनचा तांदूळ वापरावा. 10. शेंगदाणे भाजताना शेंगदाण्याला थोडासा पाण्याचा हात लावा. शेंगदाणे छान खमंग भाजले जातात आणि साल देखील पटकन निघते. 11. छोलेची रस्सा भाजी बनवताना त्यामध्ये थोडेसे आमचूर पावडर घातल्यास भाजीला छान चव येते. 12. छोले भटुरेसाठी भटुरेचे पीठ मळताना त्यामध्ये एक बटाटा उकडून घातल्यास भटुरेचे पीठ चिवट होत नाही. 13. भाजीसाठी किंवा इतर कामासाठी गरम पाणी करताना पातेल्यावर झाकण ठेवावे, म्हणजे पाणी लवकर तापते आणि गॅस देखील कमी लागतो. 14. लोणी कडवताना तूप उतू जाऊ नये म्हणून थोडेसे पाणी शिंपडावे, यामुळे तूप उतू जात नाही. 15. ज्या महिलांची त्वचा कोरडी आहे अशा महिलांनी नाशपती खावे. 16. उलट्या थांबवण्यासाठी बडीशेपच्या पाण्याने गुळण्या करा, यामुळे उलट्या थांबतील. 17. मेंदू वडे बनवताना पीठ पातळ झाल्यावर त्यात रवा मिसळा, याने वडे कुरकुरीत होतात. 18. लाल मिरचीचा जास्त वापर डोळ्यांना आणि मेंदूला हानी पोहोचू शकतो. 19. पाणी पिऊन लघवी केल्याने तुमची किडनी स्वच्छ राहील. 20. भेंडीची भाजी करताना त्यामध्ये टोमॅटो बारीक चिरून घातला तर भेंडीची भाजी चिकटही होणार नाही आणि भाजी चविष्ट बनेल. 21. गुलाबजामुन बनवताना पसत असतील तर पाकात टाकताना पाक नेहमी कोमट असावा आणि गुलाबजाम तळून झाले की लगेच पाकामध्ये टाकून घ्या, मस्त गुलाबजाम तयार होतात. 22. कोणतीही रस्सा भाजी करताना त्यामध्ये थोडे शेंगदाणे कूट घातला तर भाजी छान दाटसर होते. 23. नाश्ता हे आपल्या आरोग्यासाठी सर्वात मोठे औषध असते, म्हणून दररोज सकाळी नियमितपणे नाश्ता करावा. तसेच नाश्त्यामध्ये शक्यतो पौष्टिक पदार्थ खावे. 24. पिरियड्स मध्ये पोटदुखीचा त्रास जास्त होत असेल तर गरम पाण्याच्या पॅकने पोट शेकावे. तसेच अननस आणि पपई देखील खाल्ल्याने पोटदुखीचा त्रास कमी होतो. 25. मेथीची भाजी किंवा कारल्याची भाजी शिजवताना झाकण न लावता शिजू द्यावी, म्हणजे कडवट होणार नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.